खरं तर महिन्यातून 1 ते 2 दिवस ऑफिसमधून सुट्टी भेटत असते. पण आता मेव्हण्याचं लग्न म्हटल्यावर जास्त सुट्टी तर घ्यावीच लागणार. त्यामुळे आज मेव्हण्याच्या लग्नासाठी गावी जात आहे 2 दिवसाच्या सुट्टीवरती. 5 वाजता निघणार होतो पण झोपेतून सुटलो 8 वाजता. त्यामुळे आता तयारी तर आधी रात्रीमध्येच करून ठेवलेली, बॅग भरून वगैरे सर्व. आता काय फक्त आवरायचं, निघायचं. नमस्कार मित्रांनो, मी सांगली करतो देव आपल्या मराठी ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत. मित्रांनो, मेव्हण्याच्या लग्नाला गावाला जायचं होतं. त्यासाठी मस्तपैकी प्रवास करत होतो. मी प्रवास केल्यानंतर या सर्व मित्रमंडळींना भेटणार होतो. त्याच्या आनंदाची ऊर्जाच वेगळी होती, कारण माहोलच वेगळा असणार आहे. सासरवाडीत लग्न आहे म्हटल्यावर काम तर आपल्या 5वीला दररोजच पुजलं आहे, पण दररोज असं निसर्ग किंवा असं निसर्गाच्या वातावरणात असं जगायला भेटत नाही. त्यामुळे कधीतरी असं गावाकडे गेलं की छान वाटतं. त्यात एखादा गावाकडे कार्यक्रम असला की एक नंबरच भारी वाटतं. गावाला गेल्यानंतर पोरगेला माहितीला भेटण्याची ओढच वेगळी, त्यात अनेक लग्नाचा कार्यक्रम, मग काय एकदम भारीच. प्रत्येक वेळी घरी जात असताना, पुण्यावरून विट्याला घरी जात असताना रस्त्याची जाण्याची जी 2 व्हीलरची मजा आहे ती भावानं अप्रतिम, खूपच भारी वाटतं. की आजूबाजूचा निसर्ग, हॉटेल्स, रस्ते आणि भेटणारी माणसं किंवा ते वातावरण, त्या वेळेचं वातावरण एवढं भारी वाटतं की बोलायचं काम नाही आहे. म्हणून मला रस्त्याने 2 व्हीलर प्रवास करायला खूपच आवडतं. यावेळी जात असताना मात्र घाटाच्या वर गेल्यानंतर, म्हणजे खंडाळा घाटाच्या वर गेल्यानंतर पाऊस लागला, पण काही क्षणात तो उघडल्यावर घरी जाताना मी सातार मार्गे रेहमतपूर मार्गे येतो. त्यावेळी औंध या ठिकाणी यमाई मंदिराचं डोंगरावर दिसणारं हे मंदिर खूप छान वाटतं. त्याचबरोबर तिथून पुसावळीतून पुढे गेल्यानंतर पुढच्या समोरील डोंगरावर म्हणजे कडेगावच्या भागात दिसणारं हे डोंगराई देवीचं मंदिर, म्हणजे आमच्या प्रेमाचं पहिलं प्रतीक म्हणजे डोंगराई मंदिर, हेही खूप छान दिसतं डोंगरावरती. पुढे घरी आल्यानंतर लग्न कार्याच्या ठिकाणी पोहोचलो, म्हणजे सासरवाडीत पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी आपण माहोल बघू शकता लग्न कार्याचा कसं धमाके चालू आहे. आता लग्नघर आणि लग्नघरची लगीन घाई म्हटल्यावर त्या ठिकाणचं वातावरण तर सर्वजण बिझी होतेच. आपल्याला प्रत्येक क्षण टिपायला आवडतं, प्रत्येक क्षण साठवणीत ठेवायला आवडतं. त्यामुळे प्रत्येक ठिकाणचं छोटे छोटे क्षण लक्षात ठेवत होतो, कारण त्या आठवणी त्यावेळी पाहायला वेळ नसला त्या घरातील मंडळीला तरी परत पाहिल्यानंतर खूप छान वाटतं. अशा प्रकारे जयदीप भाऊ म्हणजे आमचे मेव्हणे साहेब यांच्या पाया पडण्याचा कार्यक्रम चालू होता. त्या ठिकाणी त्याचे अभिषेक करतानाही माझी मम्मी आणि अशा प्रकारे सर्व 4-5 बायकांनी त्या ठिकाणी ओवाळून घेतलं. ओवाळून केल्यानंतर घरातल्या देवाचे देव पाया पडणी झाली आणि त्यानंतर गावदेवासाठी सुरुवात होणार होती. खूप छान वाटलं वातावरण, त्यावेळेचा माहोलच वेगळा होता. पुढील भागामध्ये आपल्याला त्या ठिकाणच्या सर्व गोष्टी पाहायला भेटतील, तर नक्की